नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे तिलोत्तमाला खूप मोठा पश्चाताप झालेला असतो आणि त्यामुळे तिलोत्तमाने सावळीची माफी मागत तिचा मोठ्या मनाने सून म्हणून स्वीकार केलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सावळीने सारंगची माफी मागितलेली असते आणि त्याचबरोबर त्याला मिठी मारत नवीन आयुष्याला सुरुवात केलेली असते. दोघे जण आता मनाने सुद्धा एकत्र आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता खरी गायिका तारा नसून सावळी आहे हे सारंगने संपूर्ण जगासमोर आणलेलं असतं. पण त्यानंतर लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले असतात. खूप सारे प्रश्न उभे राहिलेले असतात की सावळीने हे सत्य जगापासून लपून का ठेवलं. आणि असं त्यांनी पहिल्यांदाच बघितलेलं असतं की तारा ही समोर उभं राहून फक्त तोंड हलवते, एक्सप्रेशन देते आणि खरं गाणं तर सावळी गाते हे तर आता लोकांनी पहिल्यांदाच बघितलेलं असतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इथे आश्चर्य दिसत असतं. खूप लोकांना तर धक्काच बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सारंग म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना खूप प्रश्न पडलेत. आतापर्यंत ज्या आवाजावरती तुम्ही सगळेजण इतकं प्रेम करत होता, तो आवाज तारा वजेचा नसून तो आवाज माझ्या सावळीचा, माझ्या बायकोचा आहे आणि तिचं नाव आहे सावळी सारंग मेंदळे, माझी सावळी. आणि त्यामुळे इथे आता सारंगने सगळ्यांसमोर पुन्हा एकदा सावळीला तिच्या आवाजामध्ये गाणं गायला सांगितलेलं असतं. तेव्हा सारंग म्हणतो, सावळी तू आता सगळ्यांसमोर तुला आवडेल ते गाणं गा, कारण सगळ्यांना कळू दे की तू खरी गायिका आहेस ते. आणि मग त्यानंतर मी सगळ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देईन. तुम्हाला सगळ्यांना जे काही वाटतंय ना, ते मी तुम्हाला अगदी पहिल्यापासून सांगेन की नक्की असं का घडलं. सावळी जर खरी गायिका होती तर मग तिने इथे मागे उभं राहून गाण्याचं का बरं ठरवलं, असं इथे लोकांना वाटत असतं. त्यामुळे इथे सावळी सगळ्यांच्या समोर खूप छान असं सुंदर गाणं आता प्रदर्शित करते. सगळ्यांना ते गाणं खूपच जास्त आवडतं. सगळे टाळ्या वाजवून तिच्या आवाजाचं कौतुक करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीचं ऐश्वर्याचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सगळ्यात मोठा धक्का तिलोत्तमाला बसलेला असतो. कारण आत्तापर्यंत तिलोत्तमाने इथे सावळीला खूप वेळा पाण्यातच बघितलेलं असतं. म्हणजे तिच्यामध्ये किती गुण आहेत, ती किती चांगली आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिने फक्त तिच्यावरती आवाज चढवलेला असतो. तिला तिची कधी-कधी लायकीसुद्धा दाखवून दिलेली असते. पण आता तिलोत्तमाला कळलेलं असतं की सावळीला मी खूप वेळा इथे कमीपणा देण्याचा प्रयत्न केला. पण तिच्यामध्ये जे गुण आहेत ते घरामध्ये कुठल्याच सुनेमध्ये नाही आहेत. ती खूपच जास्त मोठी कलाकार आहे, हे तिलोत्तमाला कळलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सावळीने आता गाणं सादर केल्यानंतर सारंगने लहानपणापासून सावळीच्या बाबतीत नक्की काय काय घडलं, सावळीचा आवाज भैरवीकडे कशा पद्धतीने गहाण ठेवण्यात आला, सावळीने लहानपणीच आपल्या कुटुंबाची जबाबदारी कशी काय स्वीकारली, आपल्या भावाच्या ऑपरेशनसाठी, त्याच्या आजारपणासाठी भैरवीने त्यांना पैसे देऊ केले, पण त्यासाठी सावळीचा आवाज त्यांच्याकडे गहाण ठेवण्यात आला होता आणि सावळीने दिलेलं वचन आत्तापर्यंत पूर्ण केलेलं असतं. आणि सारंग म्हणतो की भैरवी मॅडम, सावळीने तुम्हाला जे काही वचन दिलं होतं ते आत्तापर्यंत तिने निभावलं. त्याच्यामुळे आता ती तुमच्या या वचनातून मुक्त होते. खूप केलं तिने तुमच्यासाठी, खूप दिलं तुम्हाला आत्तापर्यंत, पण आता नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, भैरवीची खूपच जास्त बदनामी झालेली असते. तिचं कारस्थान आता जगासमोर आलेलं असतं. त्यानंतर इथे सगळे लोक आता तिच्यावरती चर्चा करत असतात की आत्तापर्यंत स्वतःचा इथे वजे घराण्याचा वारसा, गाण्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी एवढं मोठं सत्य जगापासून लपून ठेवलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीची खूपच जास्त बदनामी झालेली असते. जयंतीला भयंकर आनंद झालेला असतो की तिला काय करायचं आहे. उलट आता सावळीच्या आवाजाचं सत्य सगळ्यांच्या समोर आल्यानंतर सावळी आता फ्रंटला उभी राहणार, जास्तीत जास्त पैसे कमावणार आणि आम्हालासुद्धा देणार, ही गोष्ट जयंतीला माहिती असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सावळीच्या आवाजाचं सत्य जगासमोर आल्यानंतर जयंतीलासुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो. त्यामुळे इथे
अजून एक गोष्ट जगासमोर आलेली असते आणि ती म्हणजे सुमंत वझे यांनी भैरवीचं कारस्थान सगळ्यांसमोर आणलेलं असतं. सगळ्यांना सांगितलेलं असतं की तारा माझी मुलगी आहे. तिला कधीच हा खोटाडेपणा करायचा नव्हता. पण ह्या भैरवीने लहानपणापासून तिला मारत आली आणि तिच्यावरती गाणं गाण्यासाठी दबाव टाकत आली. या सगळ्यामध्ये ताराची काही चुकी नाही आहे. तिने मध्यंतरी सांगितलं होतं की ती हे नाटक आता कधीच करणार नाही आहे. ती गाण्याचं नाटक कधीही करणार नाही. सावळीला गाणं गाऊ दे, मी माझ्या ॲक्टिंगमध्ये लक्ष देणार. पण इथे भैरवी वझेने आजारपणाचं नाटक केलं आणि माझ्या मुलीला इमोशनल ब्लॅकमेल करून इथं उभं केलेलं आहे. तेव्हा इथे भैरवी आता घरी जाते. सगळेजण आपापल्या घरी आलेले असतात. तेव्हा सोहम म्हणत असतो, काय गरज होती तुम्हाला हा खोटाडेपणा करायची? तारा, निदान मला तरी हे सत्य तू सांगायला हवं होतंस ना? तारा म्हणते, माझ्या आईने मला हे सत्य जगापासून लपून ठेवायला सांगितलं होतं. तेव्हा सोहम म्हणतो, जेव्हापासून तुम्ही या खोटाडेपणाला सुरुवात केली होतीत ना, तेव्हापासूनच तुम्ही हे लक्षात ठेवायला हवं होतं की एक ना एक दिवस तुमचा हा खोटाडेपणा जगासमोर येणार म्हणजे येणार. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? शेवटी तुम्हाला बदनामीच मिळाली ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावळी, सारंग, त्याचबरोबर रमाकांत काका सगळेजण आता घरी आलेले असतात. इथे चंद्रकांत काका, त्याचबरोबर अमृता, राजकुमार, जगन्नाथ सगळेजण आलेले असतात. तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला आश्चर्य वाटलेलं असतं की ज्या मुलीला आत्तापर्यंत आपण कमी ठरवत आलो, कमीपणा देत आलो, तीच मुलगी खरी गायिका आहे. तिच्याकडेच एवढा मोठा संगीताचा वारसा आहे. त्यामुळे इथे तिलोत्तमा पूर्णपणे आश्चर्यचकित झालेली असते. तिला या गोष्टीचा पश्चाताप होत असतो की आपण फक्त रंगाकडे बघून त्या मुलीचा आत्तापर्यंत रागराग करत आलो. पण काय कमी आहे तिच्याकडे? इथे शिकली सवरलेली साधीभोळी मुलगी आहे, जी कुटुंबावरती भरभरून प्रेम करते, जिच्याकडे इतका मोठा सुंदर आवाज आहे. तिच्याकडे तिच्या आवाजावरती प्रेम करणारी एवढी लोकं आहेत. मग तरीसुद्धा आपण इतक्या चांगल्या मुलीचा राग केला फक्त तिचा रंग सावळा आहे म्हणून? इथे आता प्रेक्षकांनो, लगेचच तिलोत्तमा सावळीची माफी मागते आणि म्हणत असते, मला माफ कर सावळी, पण तरीसुद्धा सारंग, तुम्ही दोघांनी ही गोष्ट माझ्यापासून का लपवली? तेव्हा चंद्रकांत काका म्हणतात की हे बघ तिलोत्तमा, त्यासाठी जर तू या दोघांना गुन्हेगार ठरवत असशील तर सगळ्यात मोठा गुन्हेगार मी आहे तुझा. कारण मला सावळीच्या आवाजाचं सत्य तेव्हाच कळलं होतं. पण मला जाणून घ्यायचं होतं की सावळीने हे सत्य का लपवून ठेवलंय. इतका सुंदर आवाज असताना ती मागे उभं राहून ताराला आपला आवाज का देते? तेव्हा मी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला कळलं की सावळीचा आवाज भैरवी मॅडमकडे गहाण ठेवलेला आहे आणि आत्तापर्यंत ती त्याची किंमतसुद्धा चुकती करत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तिलोत्तमा म्हणते, पण तरीसुद्धा मला जर विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तिथे मला खूप मोठा धक्का बसला. तेव्हा इथे चंद्रकांत काका म्हणतात, तिलोत्तमा, सावळीची तेव्हाची परिस्थिती थोडी हालाकीची होती आणि म्हणूनच तिथे भैरवीने त्याचा गैरफायदा घेतला होता. पण आता झालं गेलं सगळं विसरून जा. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की सावळी, मला माफ कर. आत्तापर्यंत मी तुला वाईट साईड बोलत आले, पण तुझ्यातल्या कलेने मला आश्चर्यचकित करून ठेवले आहे. तेव्हा इथे तुझ्यासारखी सून मला मिळाली हे खरं तर माझं भाग्य आहे, हे मला उशिरा कळलंय. तरीसुद्धा मला माफ करशील ना? असं म्हणून ती आता सावळीला मिठी मारते. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या दोघींमधले गैरसमज आता दूर झालेले असतात. तेव्हा इथे सावळी आणि सारंग दोघेजण रूममध्ये जातात. तेव्हा सावळी पुन्हा एकदा सारंगची माफी मागते आणि म्हणते की तुम्हाला सगळं समजल्यानंतरसुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, त्यासाठी खरंच थँक्यू. तेव्हा इथे मनापासून आता सावळी आणि सारंग दोघेजण एकमेकांना मिठी मारतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दोघेही इतके एकमेकांच्या प्रेमात असतात की त्या दोघांनी इथे एकत्र येऊन, आता मनापासून एकत्र येऊन आपल्या इथे संसाराला पुन्हा एकदा आनंदाने सुरुवात केलेली असते. अशा रीतीने प्रेक्षकांनो, सारंगने सावळीवरती कुठल्याही पद्धतीचा राग न ठेवता एक चांगला नवरा म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला असतो आणि तिला इथे सपोर्ट केलेला असतो.